चैत्र महिना म्हटलं की ऊन खूप वाढतं, कारण उन्हाळ्याला सुरुवात होते. त्यातच पहिला मराठी सण म्हणजे गुढीपाडवा. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता नवीन वर्ष आणि गुढीपाडवा म्हटलं की त्याला सर्वात प्रथम लागतं ते म्हणजे गुढी उभारण्यासाठी ही साखरेची घाटी. आणि तीच साखरेची घाटी अगदी सात्विक पद्धतीने घरीच जर बनवली तर त्याहून मोठा आनंद नाही. आणि ही होममेड घाटी आपण जर आपल्या हातांनी बनवून गुढीला उभारली तर त्याचा आनंद काही औरच. खूप मस्त आणि अगदी 2 ते 3 साहित्यांमध्येच ही घाटी घरीच अगदी पांढरी शुभ्र बनून तयार होते. त्याच्यासाठी लागणारे साहित्य कोणते, चुका कोणत्या आणि त्या कोणत्या चुका करू नयेत, हे सुद्धा आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. खूप कमी साहित्यांमध्ये ही घाटी बनून तयार होते. आताही मी वाटीभरून अगदी पांढरी शुभ्र साखर घेतलेली आहे. आता याच साखरेचा वापर करून आपण ही होममेड घाटी घरी बनवणार आहोत, तेही अगदी 3 ते 4 साहित्यांमध्येच. साहित्य बघूया. साखर घेतलेली आहे 1 वाटी. इथे जाडसर दोरा घ्यायचा आहे पांढरा, थोडंसं कुंकू नाहीतर खायचा कलर घ्यायचा आहे, थोडासा लिंबाचा रस. आता लिंबाच्या रसाने काय होतं तर लिंबाच्या रसाने गाठी अगदी पांढरी शुभ्र होते आणि मऊ होते. आता मी इथं ह्या वाट्या घेतलेल्या आहेत. आपल्याला घाटीच्या साच्यासाठी या वाट्या लागणार आहेत, त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर आता चूल छान पेटलेली आहे, त्याच्यावर मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. एका वाटीला अर्धा ग्लास पाणी पुरेसं आहे. त्याच्यात नंतर साखर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण साखर घातल्यावर लगेच ढवळायचं आहे, म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित होतो. आता मी याच्यात एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, तो मी तुम्हाला दाखवेनच. हे बघा, छान प्रकारे साखर आपली मेल्ट झालेली आहे. हे बघा, हा आहे आपला अगदी सिक्रेट पदार्थ, तिळगुळ. कारण हा तिळगुळ आपण घाटी अगदी पांढरं शुभ्र व्हावी म्हणून वापरत आहोत. आता साखर मेल्ट झालेली आहे, त्याच्यात आपण हे तिळगुळ घालून घेतलेले आहेत. आता याच्यात आपण लिंबाचा रस घालतोय. लिंबाच्या रसाने ही जी साखरेमधील जी घाण असते ते पूर्णपणे निघून जाते, त्यामुळे गाठीला रंग हा पांढरा शुभ्र येतो. आता ती मळी जी आहे पांढरी, मी ती तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे की ती आपल्याला कशा पद्धतीने काढायची आहे. कोणत्या चुका आपण गाठी बनवताना घरी करायच्या नाही आहेत, कारण हे बघा, हा असा पांढरा फेस वरती येतो, तो काढून घ्यायचा. आता चुका कोणत्या करू नये. या वाट्यांना जे तेल लावलेलं आहे त्याला आपण दोरा पसरवून घ्यायचा आहे आणि तो दोरा अगदी हाताने खाली चिटकेल असाच हळूवार हाताने ठेवून घ्यायचा आहे. आता बघू शकता, ही साखरेची मळी अगदी बाजूला झालेली आहे, त्यामुळे आपली गुढी अगदी पांढरी शुभ्र होणार आहे. तर हे बघा, आता पाक कसा बघायचा आहे. एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये झालेला पाक घालायचा आणि त्याची गोळी बनते का बघायचे. आता पूर्ण कडक आपल्याला पाक करून घ्यायचा नाही आहे, मऊसरच पाक ठेवायचा आहे, त्यामुळे हा असा एकतारी पाक अगदी योग्य आहे. पाक तयार झालेला आहे. आता आपण या वाट्यांमधून हा पाक ओतून घेऊया. तुम्ही बघू शकता, इतकी छान आणि मस्त अशी ही गुढी आज आपली होममेड बनून तयार होणार आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही देखील ही गुढी नक्की ट्राय करा. अगदी पैसेही वाचणार आणि सात्विक पद्धतीने घरीच बनणार. काही लोकांना सात्विक पद्धतीने घरगुती साहित्यांमध्येच पदार्थ करायला खूप आवडतात, त्यावेळी हे नक्की ट्राय करा. आता काय करायचं आहे, हा जो आपण घेतलेला फूड कलर आहे, मी इथं लाल कलर घेतलेला आहे, त्याने मस्त असं याच्यावर जोपर्यंत हे हलकंसं गरम आहे त्यावेळीच असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तुम्ही ओम देखील याच्यावर काढून घेऊ शकता. मी इथं ही आईस्क्रीमच्या कांडीचा वापर केलेला आहे. आता याच्यावर संपूर्ण गुढ्यांवर आपण हे काढून घेऊया. बघू शकता किती मस्त असं हे काढून घेतलेलं आहे. आता बघा, जे स्वस्तिक आपल्याला एकदम जुळलेले दिसत आहेत ते काढण्यासाठी माझ्याकडून थोडासा उशीर झालेला आहे. हे काम खूपच पटपट करावं लागतं. आता हे बघा, ही स्वस्तिकं किती छान तयार झालेली आहेत आणि
काही 1, 2 ते 3 स्वस्तिकं अगदी जुळवून झालेली आहेत अशा प्रकारे. त्यामुळे हात जरा पटपट चालवायचा आहे ज्यावेळी आपण पाक या वाट्यांमधून घालणार. वाट्या एकदम सेम घ्यायच्या आहेत. हे अशा प्रकारे. ही अशी चूक कोणीही दाखवत नाही बघा. तर तयार आहे मस्त अशी ही होममेड गुढीपाडव्यासाठी ही साखरेची घाटी अगदी सात्विक पद्धतीने तयार आहे. कुठलाही तामझाम नाही, कुठलेही भरपूर महागसे असे पदार्थ नाहीत. अगदी घरातील 2 ते 3 साहित्यांमध्येच ही घाटी साखरेची तयार होते. अगदी मऊ, खुसखुशीत आणि दिसायला पांढरी शुभ्र. मग यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही देखील ही जी साखरेची घाटी आहे ती घरी नक्की ट्राय करणार ना? आणि ट्राय केल्यावर मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि यंदाच्या गुढीपाडव्याला ही सात्विक घाटी तुमच्याकडे नक्कीच बनवा. खूप मस्त आणि दिसायलाही सुंदर. तर कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ही घाटीची रेसिपी अगदी मनापासून आवडली असेल तर भरभरून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय.